दौंडमध्ये भुलेश्वर सीमलेसचा मनमानी कारभार, वन विभागाच्या आशीर्वादाने निसर्गाचा ऱ्हास. प्रतिनिधी दौंड अमोल शिंदे. दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा परिसरात भुलेश्वर सीमलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सर्व नियमांना धाब्यावर बसवून आपला अनधिकृत कारभार सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून वन विभागाच्या हद्दीतून या कंपनीची अवजड वाहतूक सुरू असतानाही संबंधित अधिकारी मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नाव नाही, पाटी नाही, कंपनी की बेनामी अड्डा. कोणतीही अधिकृत कंपनी किंवा कारखाना सुरू करताना त्या ठिकाणी कंपनीच्या नावाचा फलक लावणे कायद्याने बंधनकारक असते. मात्र भुलेश्वर सीमलेस कंपनीने परिसरात कोठेही आपला फलक लावलेला नाही. ही कंपनी नक्की काय उत्पादन करते आणि कोणाच्या वर्धहस्ताने चालते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रदूषण मंडळाच्या नियमांना हरताळ. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची MCPCची कन्सेंट टू ऑपरेट म्हणजेच उत्पादन सुरू करण्याची परवानगी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विनापरवाना उत्पादन सुरू करून ही कंपनी पर्यावरणाचे नियम सर्रास पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. वन विभागाची भूमिका संशयास्पद. गेल्या 2 वर्षांपासून वन विभागाच्या हद्दीतून अवजड ट्रक आणि डंपर धूळ उडवत जात आहेत, तरीही वन विभागाचे अधिकारी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचा बनाव करत आहेत. या प्रकारामुळे वन अधिकारी आणि कंपनी प्रशासन यांच्यात मोठे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वन परिक्षेत्र अधिकारी. नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. विनापरवाना कंपनी चालवणे, फलक न लावणे आणि राखीव वनक्षेत्राचा रस्ता म्हणून वापर करणे हे सर्व वरिष्ठ पातळीवरील पाठबळाशिवाय शक्य नाही. या बेकायदेशीर उद्यमामुळे वनसंपदेचे नुकसान होत असून शासनाचा महसूलही बुडत आहे. जर वनविभागाने तातडीने ठोस कायदेशीर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. मी तुमच्यासाठी या बातमीवर आधारित सोशल मीडिया पोस्ट किंवा तक्रार अर्ज देखील लिहून देऊ शकतो. तुम्हाला तशी आवश्यकता आहे का? आम्ही वन हद्दीतून कोणालाही वाहतुकीचे परवानगी दिलेली नाही, तसेच आढळल्यास कायदेशीर कारवाई करू. राहुल काळे.